नमस्कार मंडळी. जगात दोन प्रकारचे लोक असतात. एक ते जे मेंढरासारखे कळपात चालतात आणि कोणीही येऊन त्यांना हाकलून जातं, आणि दुसरे ते जे वाघासारखे एकटे चालतात, पण त्यांच्या एका डरकाळीने अख्खं जंगल शांत होतं. आजचा व्हिडिओ हा त्या लोकांसाठी आहे ज्यांना आयुष्यात फक्त जगायचं नाहीये, तर आपला दरारा निर्माण करायचा आहे. आज मी तुम्हाला अशा 12 खतरनाक गोष्टी सांगणार आहे, ज्या जर तुम्ही तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये आणल्यात ना, तर तुमचा शत्रूसुद्धा तुमच्या वाटेला जाण्याआधी 10 वेळा विचार करेल. आज आपण शिकणार आहोत की आपली जरब कशी निर्माण करायची आणि समोरच्याच्या डोळ्यात आपली दहशत कशी निर्माण करायची. जर रक्तामध्ये रग असेल आणि स्वतःला किंग बनवायची जिद्द असेल, तरच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला तर मग सुरुवात करूया. नंबर 1. नजरेत नजर घालून बोला. बघा, नजर ही तुमच्या आत्मविश्वासाचा आरसा असते. जेव्हा तुम्ही समोरच्याच्या डोळ्यात डोळे घालून बोलता, तेव्हा तुम्ही त्याला न बोलता सांगता असता की मी तुला घाबरत नाही. जो माणूस नजर चोरून बोलतो तो एकतर लबाड असतो किंवा भित्रा. गावरान भाषेत सांगायचं तर भित्र कुत्रंसुद्धा त्याच माणसावर भुंकतं जो त्याला घाबरून नजर खाली झुकवतो. समोरचा कितीही मोठा असला तरी त्याची नजर काढण्याची हिंमत तुमच्यात पाहिजे. तुमचा शब्द आणि तुमची नजर जेव्हा एकाच रेषेत असते, तेव्हा शत्रूची अर्धी ताकद तिथेच गळून पडते. नंबर 2. तुमची पुढची चाल कोणाला सांगू नका. बरेच जण काय करतात, काहीतरी करायच्या आधीच अख्ख्या गावाला सांगत सुटतात. पण लक्षात ठेवा, गुप्तता ही सर्वात मोठी शक्ती आहे. वाघ जेव्हा शिकार करायला निघतो तेव्हा तो सुका पाला सुद्धा वाजू देत नाही. तुमचे प्लॅन्स, तुमची रणनीती ही फक्त फक्त तुमच्या डोक्यात असली पाहिजे. जेव्हा लोकांना तुमच्याबद्दल काहीच माहीत नसतं, तेव्हा ते तुम्हाला गृहीत धरू शकत नाहीत. तुमच्या आयुष्यात काय चाललंय आणि तुम्ही पुढे काय करणार आहात हे जेव्हा समोरच्याला समजत नाही, तेव्हा तो तुमच्या दहशतीखाली असतो. तुमचं यश हे एखाद्या बॉम्बस्फोटासारखं थेट जगासमोर आलं पाहिजे. नंबर 3. प्रतिक्रियेवर ताबा ठेवा. कोणी अपमान केला की लगेच चिडणं किंवा आरडाओरडा करणं हे कमकुवत माणसाचं लक्षण आहे. जो माणूस शांत राहून फक्त एक स्मित हास्य देतो ना, तो शत्रूला सर्वात जास्त धडकी भरवतो. समोरच्याला वाटतं की मी इतकं बोलूनही हा ढिम्म हल्ला कसा नाही. तुमची शांतता ही तुमची ढाल बनवा. समोरच्याने दगड मारला तरी तुम्ही फुलासारखं शांत राहा, पण वेळ आल्यावर मात्र असा प्रहार करा की समोरच्याला सावरणं कठीण झालं पाहिजे. तुमच्या रागावर तुमचं नियंत्रण असेल तरच तुम्ही जगावर नियंत्रण मिळवू शकता. नंबर 4. शब्दांपेक्षा कृतीवर भर द्या. बडबड तर कोणीही करतं, पण करून दाखवण्याची जिद्द मोजक्याच लोकात असते. जे लोक फक्त बोलतात त्यांना जग बोलघेवडा म्हणतं, पण जे लोक शांत राहून कष्ट करतात आणि जेव्हा त्या कष्टाचं फळ मिळतं तेव्हा अख्ख्या जगात त्यांचा डंका वाजतो. गावरान भाषेत सांगायचं तर गाजणारा पाऊस पडत नाही. तुम्ही बोलण्यापेक्षा तुमच्या कामाला बोलू द्या. तुमचं यश इतकं जोरात गाजलं पाहिजे की तुम्हाला स्वतःचं नाव सांगण्याची गरज उरू नये. शत्रूला तुमच्या शब्दांनी नाही, तर तुमच्या प्रगतीने आणि यशाने मार द्या. नंबर 5 आहे भीतीचा त्याग करा. ज्याला मरायची भीती उरत नाही त्याला मारणारा जन्माला यायचा असतो. आयुष्यात भीती हीच आपली सर्वात मोठी शत्रू आहे. एकदा का तुम्ही ठरवलं की जे होईल ते पाहिलं जाईल, तेव्हा तुमच्या अंगात एक वेगळी शक्ती संचारते. ज्याला हरण्याची भीती नसते तोच रणांगणात खऱ्या अर्थाने लढू शकतो. घाबरून जगणं म्हणजे रोज थोडं थोडं मरणं होय. वाघासारखे काळजात धाडस ठेवा. जेव्हा तुमच्या डोळ्यात भीती नसते तेव्हा समोरचा कितीही मोठा असला तरी तो तुमच्यासमोर ठेंगणा वाटू लागतो. निधड्या छातीने संकटाला भिडायला शिका. नंबर 6 आहे कोणापुढेही झोकू नका. भीक मागून मिळालेला तुकडा हा पोट भरू शकतो, पण इज्जत वाढवू शकत नाही. मग ते प्रेम असो, मैत्री असो किंवा मानसन्मान, कोणाकडेही त्याची गयावया करू नका. जो माणूस स्वाभिमान विकून तडजोड करतो त्याची किंमत शून्य होते. गावरान भाषेत सांगायचं तर दुसऱ्याच्या ताटातलं खाऊन ढेकर देण्यापेक्षा स्वतःच्या चटणी भाकरीवर डौलाने जगलेलं कधीही चांगलं. स्वतःची पात्रता इतकी वाढवा की लोकांनी तुम्हाला गमावण्याची भीती वाटली पाहिजे. तुम्हाला कोणाकडेही हात पसरण्याची वेळ येऊ नये. तुमची मान नेहमी ताटच राहिली पाहिजे. नंबर 7. वेळेची किंमत ओळखा. वेळ हातातून वाळूसारखा निसटतो. जो माणूस फालतू वादात लोकांच्या उचापती करण्यात वेळ घालवतो तो कधीच मोठा होऊ शकत नाही. तुमची एक एक सेकंद ही तुमच्या भविष्यासाठी इन्व्हेस्ट करा. जेव्हा लोक गप्पा मारण्यात वेळ घालवत असतील तेव्हा तुम्ही स्वतःला घडवण्यात वेळ घालवा. जो वेळेचा आदर करतो वेळ त्याचा आदर करते. शत्रूशी लढण्यापेक्षा स्वतःला इतकं मोठं करा की शत्रूनेही तुमची वेळ मागण्यासाठी रांगेत उभं राहिलं पाहिजे. तुमचा वेळ हा महाग ठेवा.
म्हणजे प्रत्येक फालतू माणूस तुमच्या आयुष्यात ढवळाढवळ करणार नाही. नंबर 8, तुमची कमजोरी लपवून ठेवा. प्रत्येक माणसाला काही ना काही भीती असते, काही ना काही दुःख असतं, पण ते कोणासमोर उघड करायचं हे आपल्याला कळलं पाहिजे. हे जग लय कपटी आहे. तुम्ही तुमची जखम दाखवली की लोक त्यावर मीठ चोळायला टपलेलेच असतात. तुमची कमजोरी ही तुमची सर्वात मोठी शत्रू बनू शकते. जर ती चुकीच्या माणसाला कळाली तर जगाला फक्त तुमचा रुबाब आणि तुमची ताकद दिसू द्या. तुमच्या मनात कितीही वादळ असली तरी चेहऱ्यावर मात्र शांतता असावी. तुमचं गुपित हे तुमच्या मृत्यूपर्यंत फक्त तुमच्याच काळजात राहिलं पाहिजे. नंबर 9, शरीर आणि मन पोलादी बनवा. तुमचं शरीर ही तुमची पहिली ओळख असते. जर तुम्ही फिट असाल तर तुमच्या बोलण्यात आणि वागण्यात एक वेगळाच आत्मविश्वास येतो. पण फक्त शरीर असून चालत नाही, मन सुद्धा पोलादी असावं लागतं. संकटात जे डगमगत नाही तोच खरा पैलवान. रोज व्यायाम करा, चांगले विचार वाचा आणि स्वतःला मानसिकदृष्ट्या इतकं खंबीर करा की जगातील कोणतीही नकारात्मकता तुम्हाला तोडू शकणार नाही. ज्याचं शरीर आणि मन दोन्ही ताब्यात असतात तो माणूस कोणत्याही परिस्थितीवर विजय मिळवू शकतो. नंबर 10 आहे, शब्दांचे पक्के राहा. माणूस त्याच्या शब्दाने ओळखला जातो. जर तुम्ही कोणाला शब्द दिला असेल तर तो पूर्ण करण्यासाठी जीवाचं रान करा. जो माणूस आपल्या शब्दाला जागतो त्याचा शत्रूसुद्धा आदर करतो. बोलले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. जर तुमच्या शब्दाला किंमत नसेल तर तुमच्या अस्तित्वाला सुद्धा काही अर्थ उरत नाही. एकदा का तुम्ही स्वतःला किंवा जगाला काही वचन दिलं की मग काहीही झालं तरी त्यातून मागे हटू नका. तुमची हीच विश्वासार्हता तुमचा दरारा निर्माण करते आणि लोकांना तुमच्या शब्दावर विश्वास ठेवायला भाग पाडते. नंबर 11, एकटे चालायला शिका. जगाची सोबत ही फक्त सुखाच्या काळात असते. दुःखात आणि संघर्षात प्रत्येक माणूस एकटाच असतो. गर्दीचा भाग बनण्यापेक्षा स्वतःची वेगळी वाट निर्माण करा. वाघ नेहमी एकटा शिकार करतो तर मेंढ्या कळपाने चालतात. एकटं राहण्याची सवय लावा, कारण जेव्हा तुम्ही एकटे असता तेव्हाच तुम्हाला तुमच्या खऱ्या शक्तीची ओळख होते. कोणाच्या आधाराशिवाय उभं राहण्याची जिद्द ज्याच्यात असते तोच माणूस इतिहास घडवू शकतो. कोणाची साथ मिळाली तर ठीक, नाहीतर स्वबळावर जग जिंकायची तयारी ठेवा. नंबर 12, क्षमा करा पण नाव विसरू नका. मनात राग धरून ठेवणं म्हणजे स्वतःच विष पिऊन दुसऱ्याच्या मरणाची वाट बघण्यासारखं आहे. त्यामुळे शत्रूला माफ करा, पण त्याने काय केलं होतं हे कधीच विसरू नका. सूड घेण्याची घाई करू नका, तर स्वतःला इतकं यशस्वी बनवा की तुमचं यशच त्याच्यासाठी सर्वात मोठी शिक्षा असेल. ज्याने तुम्हाला कमी लेखलं, ज्याने तुमचा अपमान केला, ज्यांची नाव आपल्या डायरीत नाही तर मनात करून ठेवा. वेळ येईल तेव्हा त्यांना त्यांची जागा अशा पद्धतीने दाखवा की त्यांना पुन्हा डोकं वर काढायची हिंमत होणार नाही. तर मित्रांनो, ही होती ती 12 रहस्ये जी तुम्हाला एक सामान्य माणूस नाही तर एक पोलादी पुरुष बनवतील. लक्षात ठेवा, इज्जत कोणी ताटात वाढवून देत नाही, ती आपल्या कर्तृत्वाने ओरबाडून घ्यावी लागते. जग तुम्हाला तेव्हाच मान देईल जेव्हा तुम्ही स्वतःला मान द्याल. या 12 गोष्टीपैकी अशी एक गोष्ट आहे जी आजपासून तुम्ही तुमच्या आयुष्यात लागू करणार आहात, ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या एका कमेंटने मला कळेल की माझ्या किती प्रेक्षकांच्या काळजात ही प्रगतीची आग लागली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर तो आपल्या मित्राला शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.